नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये। बातमीपत्राची सुरुवात करणार जुन्नर शहरातील सय्यदवाडा या ठिकाणी सुरू असलेल्या गटारीच्या कामापासून। सय्यदवाडा या ठिकाणचे आमचे आपल्या आवाजचे प्रेक्षक यांनी आपल्या आवाजला सय्यदवाडा या ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती दिली। आपल्या आवाज नेहमीच सांगत आल्या प्रेक्षकांना, हाक तुमची साथ आमची। या ठिकाणी प्रेक्षकांनी आपल्या आवाजला हाक दिली आणि लागलीच आपल्या आवाजाने त्या ठिकाणी या प्रेक्षकाच्या हाकेला साथही दिली। आणि यानंतर लागलीच आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी सय्यदवाडा या ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाची पाहणी केली आणि काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विस्ताराने। संजू वीट का आपण पाहू शकतो आपल्या सोबत जे पोट ठेकेदार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या ठिकाणी वापरलेल्या विटा सुक्याच आहे, मात्र खालचं जे पाणी आहे त्या पाण्याने सगळ्या विटा आपोआप ओल्या होणार आहेत। कदाचित त्यांचं म्हणणं असं आहे। आता आपण पाहू शकतो ते आता या ठिकाणी पाणी मारतायत। या पाणी त्यांचं म्हणणं आम्ही पाणी मारत नाही, या ठिकाणी खालचं जे पाणी आहे त्या पाण्यामुळे सगळ्या विटा म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 थर आहे, खालच्या पाण्यामुळे सगळे थर ओले होतील। हा संशोधनाचा एक भाग आहे। खालच्या पाण्यामुळे जर सगळ्याच विटा ओल्या होणार असतील, या कामावर जो सुपरवायझर कोणी काम करतोय किंवा ज्याच्या निरीक्षणाखाली काम चालू आहे त्यांनी तर त्यांना अशा पद्धतीचं काम करायला सांगितलं तर नाही ना, अशी एक शंका आहे। त्याचबरोबर या प्रभागाचे जे नगरसेवक असतील त्यांनीही या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। स्थानिक नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। माननीय बातमीदार साहेब, हे बघा हे पाण्याची अवस्था आहे। हे शौचालयाचं आहे बघा, पिवळा पिवळा कलर दिसतो। हे टेंकाचा नाही, हे डायरेक्ट पाईप पाणी गटारीमध्ये जुन्या सोडलेलं आहे काय, आणि पाणी भरपूर आहे, फक्त वल्ला झालेला आहे। लोकांना त्रास होण्यावर वादळ होता। तुम्ही आता ज्या ठिकाणी गटारीचं काम सुरू आहे त्या विटा सुक्या आहेत? नाही, सर्व सुके नाही, पाणी भरपूर आहे। माझ्याकडे वस्तुस्थिती आहे की ज्या ठिकाणचा आपण आता चेंबर पाहिलाय त्या चेंबरला ज्या विटांचा 5 थर आहे त्या ठिकाणी पाणी मारलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही सांगताय की खाली गटारीमध्ये पाणी आहे ते आपोआप ओल्या होणार आहे, असंच तुम्हाला म्हणणं? नाही, ते तर होणारच आहे। पाणी का कमी मारतो का, पाणी तुंबलेलं आहे। अजून मी पाईप काढली नाही, कचरा घाण अडकू नये म्हणून इकडे पण एक चेंबर नागरिकांना द्यायचं। आता आपण शूट केलेलं आहे, त्याचं चित्रीकरण केलं, त्या ठिकाणी पाणी मारलं। हा, ते 10-5 इटा वस्तुस्थिती नाकारू नका। हा, मी ऐकून घ्या। ते हापशीवरून भरायला गेलो होतो आणि माल चालू आहे, वाहतूक लांब आहे, एवढीशी जागा आहे, नागरिकांचा येणं जाणं जास्त आहे, काय उपास महिना पण आहे। 10-5 विटा त्याने कोरडे बसवलेले आहे। हा, हो, ओके। त्या विटा सुक्या आहेत। हा, ते 4-5 विटा तुम्ही दाखवलेले आहेत, ते सुके विटा आहे। आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे गटारीचं काम चालू आहे या कामासंदर्भामध्ये स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की गटाराची उंची, आतून ड्रेनेज येणारे पाईपाची लेवल, ही लेवल पाहिली जात नाही। त्याचबरोबर या गटारासाठी वापरलेले पाईप, विटा, सिमेंट हेही निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या विटा वापरल्या जातात त्या विटांना पाणी मारलं जात नाही। जर पाणी मारलं नाही तर ते बांधकाम चांगलं राहणार नाही, काही दिवसातच ते बांधकाम पडू शकेल। माझ्यासमोर स्थानिक नागरिक आहेत। आम्ही त्यांना बोललो तर आमची जी जुनी गटर आहे ती चांगली आहे, त्याला काय अजिबात त्रास नाही। हा जवळजवळ 2-4 वर्षांमध्ये ते साफ नाही केली म्हणून जरासं पाणी थांबलेलं, नाही तर काही गरज नव्हती। तर ते म्हणलं तुमच्या मनासारखं कामं करून घ्या। आता ते बोलून तर गेले, त्याच्यानंतर जे खुदे म्हणजे काम, जे खांद्याचे काम झाले तर त्याला काही लेवल नाही। पाईपलाईन जे आहे ते वर खाली आहे। वेळेला जर आपण कामगारला बोललं तर ते कामगार आपल्याला येड्यात काढतो, म्हणजे स्वतः इंजिनियर होतात आणि आपण बोललं का आपल्याला येड्यात काढता काय, तर ते ठेकेदारचं सोडून द्या। कामगार स्वतः इंजिनियर होऊन आम्हाला बोलतात तुम्ही तिकडे हे करा, आम्हाला जे साहेबांनी बोललं तसं करणार। साहेब येईन, ते येऊन हे करतील तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही त्याची तक्रार होईल, म्हणजे तोवर तर त्याने आपलं झाकून मोकळे झाले। तुम्ही आता कंप्लेंट करा, नाही तर तुम्ही आडवं पडा, त्याला काय त्यांना घेणं नाही। आता ते काय होणार नाही परत। स्पष्ट असं आहे का ते एकदम निकृष्ट म्हणजे शेवटच्या पातळीचं काम आहे।
जे लोकांचे इकडे तिकडे झालेलं काम त्यापेक्षा एकदम भंगार म्हणजे आमचं हे झालेलं आहे काम. आपण पाहू शकतो स्थानिक नागरिकांचं या कामाबद्दल तक्रारी आहेत. स्थानिक नागरिकांनी संबंधित कामगाराला या कामाबद्दल काही जर सूचना केल्या तर तो कामगारही उर्बटपणे उत्तर देतो. तो सांगतो तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर तुम्ही नगरपालिकेला सांगा. वास्तविक नागरिकांनी एखादी सूचना केली, काम निकृष्ट दर्जाचं होत असेल तर त्या कामगारांनी ऐकायला हवं. मात्र या कामगारांना, या ठेकेदाराला कोणाचं पाठबळ आहे? ये गटर घ्यायला तशी होंगी 3, 13, 9, 18. जर नगरपालिकेचे हा दर्जेदार काम असेल तर आम्हाला आज सदर जे नवीन गटर बांधताय ते आम्हाला काम नको. आमची जुनी गटर जे आहे ते खणून हे म्हणजे त्याला साफ करून ते व्यवस्थित आम्हाला करून द्यावी एवढीच विनंती नगरपालिका. मिस्त्री, ह्या विटांना आपण पाणी मारलं नाही. पाणी न मारता तुम्ही जे काम करताय हे काम चांगल्या पद्धतीने होईल का, किंवा पाणी का मारलं नाही, काय सांगाल? पाणी, या विटांना पाणी न मारता आपण काम सुरू केलं आहे. पाणी जर मारलं नाही तर हे काम चांगलं राहील का, काय सांगाल? राहील चांगलं. उद्या पाणी न मारता हे बांधकाम चांगलं होऊ शकतं. उद्या सकाळी पाणी नाही, तुम्ही बांधकामाला पाणी मारणार आहेत. बांधकामासाठी ज्या विटा वापरल्या जातात त्या विटांना पाणी मारणं गरजेचं आहे किंवा नाही? पाणी मारणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही ज्या विटा वापरल्यात त्या पाण्यामध्ये न भिजवता वापरल्यात, त्याच्यामुळे बांधकामावर परिणाम होऊ शकतो? नाही होणार. म्हणजे ज्या विटा पाण्यात न भिजवता जरी बांधकाम केलं तरी ते चांगलं होतंय असं तुम्हाला म्हणायचंय? हो. आपण पाहू शकतो जे मिस्त्री आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का या विटांना पाणीच मारायला हवं होतं, ही आमची झालेली चूक आहे. तथापि पाणी जरी नाही मारलं तरी बांधकामाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. वास्तविक कुठलंही बांधकाम करताना ती वीट ओली करावी लागते की जेणेकरून ते बांधकाम पक्कं व्हावं. साहेब हे उतरताना ते फुटलेलं उतरलेलं आहे. सच्ची बोल हे उतरलं ना, हे उतरलं तेव्हा फुटलेलं आहे गाडीतून. तुम्हाला अल्ली खाण्यामध्ये बी नेऊन दाखवतो, एकदम थाड खालून पाईप आलेले आहेत. हमने फोड़े हुआ नहीं है. नहीं जो है वो बाड़ा बदनाम हो रहा है. हमने फोड़े हुए पत्र नहीं है. तुमने नहीं फोड़े, बच्चा गिर गया. नहीं हे फोडलेले पाईप नाही आहे. गाडीतून उतरतानाच फुटलेले पाईप आलेले. मी माझ्या तोंडात उपास आहे, उतरताना मी बघितलेले पाईप फुटलेले आहेत. हा, तुम्ही हे वापरलं नाही. पोरांनी फुटलेलं नाही. एवढा पाईप आता मी एक दगड मारतो इथं, मी मारतो, फोडून फुटतो का दाखवतो तुम्हाला. नाही फुटणार आहे. हे गाडीतून काढलंय हे माझे भाऊ म्हणतात. होऊ शकतो गाडीतून हा फुटला असा, अजून 1-2 पाईप असे कोणीतरी फोडले. नाही, तुम्ही मगाशी म्हणालात की मुलांनी हा पाईप फोडला. स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर तुम्ही मान्य केलंय की बाबा रे हा पाईप गाडीतून उतरतानाच फुटलेला आहे. माझा भाऊसाहेबांना एकच विनंती आहे की ठेकेदार आपला जीव तोडून काम करतो. आपला शहर सुंदर शहर, चांगला काम व्हावं. नागरिक आपल्या मनाचे असतात, त्यांचे वेगवेगळे विचार असतात आणि जे ते उठतोय की ठेकेदाराला भेटणार आहे म्हणून त्यांचं ते राग असे आम्हाला काही भेटत नाही. 150 लाईनाचे कनेक्शन आहे, सर्वांना वाचत आणलंय. इकडं 300 लोकांची अडचणी पाणी येतं, तिकडून दाखवा तुम्ही. हे दगड मारून फुटलेलं आहे. भाऊसाहेब म्हणतात गाडीतून फुटला. मी स्वतः पाईप माझ्या पद्धतीने उतरतोय. गाडीतून काढताना पाईपावरून रुडून येतात पाईप. आता हे बघा, हे काय नाही फुटलेले. जीसीपीने एखादा धक्का लागला असा कोणी दगडा, कारण की अजून 2 पाईप दगडाने होल करे बैठे बच्चों ने होल भी वहाँ भी करे एक पाईप. तर मी फुटलेलं पाईप वापरलेला नाही. ही वाढ माझी आहे, हा पेट माझा आहे. काय आम्हाला यायला झालं, बाहेरचे नागरिक येतात. हे सर्व उघडी गटर आहे. सर्व घरांचे कचरे डायरेक्ट बिगर टँकाचे जे संडास आहे डायरेक्ट गटारीमध्ये सोडलेलं आहे. आजार व्हायचं हे आहे. प्रत्येकाने आपल्या घराची मोरीमध्ये जाळी बसून घ्यावं व पद्धतशीरपणे सर्वांचं पाणी जाणार आहे याचे आम्ही सर्व नागरिकांच्या समोर मी घेतो. पाणी एवढंसं कोणाचं राहणार नाही. कुणाची घरामध्ये पाणी शिजणार नाही. पाणी हे मी तुम्हाला लिहून देतो. घरामध्ये आता लोकांनी काय म्हटलेलं आहे की घरामध्ये शिजत नाही, अजिबात शिजत नाही. हा गटारीला पूर्ण स्लोप आलेला आहे आणि तुमच्या मेन चौकामध्ये तुम्ही या तिकडची अवस्था बघा. आणि तिकडचा एक पाईप मी बाहेर काढलेला आहे लारीला ओढून, ते निघत नव्हतं. त्याच्यामध्ये कचरा किती आहे ओपन गटरमुळं ते बघा तुम्ही. हे जे पाईप फुटलेलं आहे हे आम्ही वापरले का नाही. असे 3-4 पाईपाचा मी वाटोळा केला, मात्र वापरलेला नाही. उलट नागरिकांनी आपली सोय होय म्हणून. कामाचा ठेका तुम्ही घेऊन किती दिवस झाले? आज 15 दिवस झाले, 20 दिवस. हे काम पूर्ण किती दिवसात होईल? अजून अडचण जास्त आहे साहेब, कारण की लोकवस्ती जास्त आहे. तुम्ही नागरिकांकडनं काय अपेक्षा सहकार्य करावं. काम चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट माझ्या घराचं काम आहे आणि घराच्या माणसाला घराच्या कामाची बोलायची जरूर लागत नाही.
सुक्या आहेत, या विटा आपोआप ओल्या होणार नाहीत. ठेकेदाराचं म्हणणं असं आहे की मी नंतर पाणी मारणार आहे आणि त्या ओल्या होणार आहे. या ठिकाणचं काम झालेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की नंतर आपण यावर पाणी मारणार आहोत. ते ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याला ब्लॅकलिस्ट करावं, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. आता हे पोट ठेकेदार आहे, यांना कामाचं एवढा ज्ञान नाही आहे. इथं जे कामगार आता जवळजवळ 2 या 3 वर्षांनी यांनी काम सुरू केलेलं आहे या कामाचा, पण याच्या अगोदर त्याचं दुसरा काम होता. यांना या गोष्टीचा बिलकुल ज्ञान नाही आहे. लेवल कशी काढायची, कामं कशी करायची, इंजिनियरला बोलायचं, तसं काही झालेलं नाही आहे. इथं फक्त पाईप आणले आणि सुरुवातीला जे पाईप टाकले ते उलटे टाकले होते. मग एका शहाण्याने सांगितलं त्यांना, परत ते बदली केले. परत याचा जो नियम आहे का तुमचा चेंबर दर 5 किंवा 3 पाईप नंतर यावा. आमचं याच्यामध्ये काही तक्रार नाही आहे. त्यांनी जिथं चेंबर टाकले त्याच्यावर आम्ही यांना सहकार्य करतो. उलटं कधी यांच्या कामावर अडथळा केलेला नाही आम्ही. आमचं म्हणणं हेच आहे की या कामाचं ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे त्याला ब्लॅकलिस्ट करावं. जरी चांगली कामं होत असली असं दाखवलं जात असलं तरी त्या कामाची गुणवत्ता कोण पाहणार आहे अशी सर्वसाधारण अपेक्षा नागरिकांची आहे. ती अपेक्षा त्यांची अवास्तव नाही. प्रशासन, स्थानिक नगरसेवक यांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सय्यदवाडा या ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे ज्यावेळी आपल्या आवाजाने पितळ उघडे केले व संबंधित अधिकाऱ्यांना ज्यावेळी या संदर्भात जाब विचारला त्यावेळी तात्काळ प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने सुरू असलेल्या या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तंबी दिली आणि या ठिकाणी काम हे अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचे आदेश देत जे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे ते तोडण्याच्या सूचनाही दिल्या. तुम्ही पाहू शकता की म्हणजे अशा पद्धतीने जर असेल काम चालू असं नको मारायला. आमचं काम नाही म्हणतो ते कोण हे निष्ठारी लोक म्हणतात ते पाणी मारणारे म्हणतात. आमचं काम नाही बोलत ते. चल काढ सगळ्या विटा काढ. आणि पाणी कसं आलं याच्यामध्ये आता दुसरं काय म्हणलं चेंबर मध्ये पाणी पण सध्या ती गटर चालू त्या गटरीचं जोडायचं होतं ना. चेंबर पूर्ण झाल्यावर मग ते यायला जोडायला पाहिजे. सगळी लाईन पूर्ण झाल्यावर ते चेंबर चालू आहे. कसं चालू आहे? चालू करून नाही त्यांची लाईन चालू आहे ना तिथं त्यामुळे त्या चेंबर बांधता आला नाही ना आम्हाला. या ना तोंड लागत पाणी चालू आहे. हे लाईन जी आली ना मध्ये पाणी मारू या पेंडिंगला तुम्ही सांगा याची उंची, याची खोली, ते पाणी इकडे कसं येतं? टेप कुठे रे? हे टेप आण रे संजू. नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे की बघ काम दर्जेदार व्हावं, प्रॉब्लेम सुटावा, त्यांचा ठेकेदाराला विरोध नाही. पण ठेकेदार काही गोष्टी मान्य नाही करत. ती वस्तुस्थिती 100% करणार. हे माझंच घर आहे, आईचं माझे. ही पाईपलाईनवर आहे आणि या तळाला घेतलं वगैरे कोणाची नोकरी पण माझं सायन्स खाली आहे आजी. या पाईपापेक्षा गेले म्हणणं असं आहे की पाणी हो बघा पाईप बघा त्याच्या आपण मोजून घेऊ. म्हणजे याची उंची किती आहे आणि चेंबरची फक्त त्याची लेवल कुठून निघते? ट्यूब लेवल घेत नाही का? ट्यूब लेवल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ले शिवनेरीवरती झाला आणि हेच छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु अर्थातच एक उत्तम प्रशासक म्हणून अख्ख्या जगाला माहिती आहे. अशातच जुन्नर शहरामध्ये जुन्नर नगर परिषद यांचा सुरू असलेला हा भोंगळ कारभार म्हणजेच जनतेच्या पैशांची लूट आहे. सध्या जुन्नर शहरातील विकास कामांना वेग आला असला तरी या कामांची या ठिकाणी गुणवत्ता कितपत राहील याबाबत नागरिकांना शंकाच आहे. कारण काही ठिकाणी चक्क ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं आहे त्यावरती डांबरीकरण करण्यात आलेलं आहे. अशातच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक शिवसेना या दोघांनी या जुन्नर नगर परिषदेमध्ये सत्ता उपभोगली आहे. मात्र आज जे काही या ठिकाणी प्रशासनाची लगीनघाई सुरू आहे याबाबत या सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं जुन्नर शहरामध्ये सध्या गटाराची कामं जोरदारपणे सुरू आहेत. ही कामं दर्जाहीन होतात असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी आपण याबाबतच्या बातम्याही केलेल्या आहेत. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे गटनेते अभ्यासू नगरसेवक मधुकरजी काजळे. त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात. काजळे साहेब, जुन्नर शहरामध्ये सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून गटाराची कामं सुरू आहेत. ही कामं अतिशय दर्जाहीन होतात असं नागरिकांचं म्हणणं आहे. प्रामुख्याने या आपण 2 ठिकाणची कामं घेता येतील. यामध्ये एक कुंभारआळीमधलं काम आहे, त्याचबरोबर वार्ड क्रमांक 2मध्ये सध्या काम सुरू आहे. ही कामं अतिशय दर्जाहीन होतात. ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं तसं काम होत नाही. ज्या विटा वापरल्या जातात त्या पाण्यात भिजून वापरल्या पाहिजेत. त्याचबरोबर घरामधनं जे गटारीचं सांडपाण्याची जी पाईपलाईन येते त्याची लेवल आणि तुम्ही करत असलेल्या गटारीची लेवल हे कोणी पाहिलं जात नाही. या ठिकाणी सुपरविजन होत नाही. आपण एक अभ्यासू नगरसेवक आहात, एक गटनेते आहात. काय सांगाल आपण? नागरिकांचं म्हणणं बरोबर आहे का प्रशासनाचं दुर्लक्ष आहे? काय सांगाल? जुन्नर शहरामध्ये जी आत्ता बंद पाईप गटार योजना चालू आहे, मुळात विषय असा आहे की जी बंद पाईप गटार योजना जी आहे, ज्या ठेकेदारांनी ही कामं घेतलेली आहेत ते मुळात ठेकेदारच त्या ठिकाणी उपस्थित नसतात. ज्या वेळेला मग कल्याणपेठ असेल, सय्यदवाडा असेल, कुंभारआळी असेल, ज्या ठिकाणी ही बंद पाईप गटार योजना चालू आहे त्या ठिकाणी मी स्वतः प्रत्येक जागेवर जाऊन ही वस्तुस्थिती पाहिली आहे. जुन्नर शहरातल्या नागरिकांच्या मताशी मी स्वतः सहमत आहे की जी कामं चाललेली आहेत बंद पाईप गटार योजनेची ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. या संदर्भात माननीय मुख्याधिकारी त्याचप्रमाणे बांधकाम विभाग प्रमुख यांच्याशी वारंवार तोंडी चर्चासुद्धा झाल्या. लेखीसुद्धा त्यांना पत्रव्यवहार दिलेला आहे. त्यांच्याकडे गेलं असता त्यांना आम्ही सांगितलं की ही कामं ही निकृष्ट दर्जाची चाललेली आहे. ही कोणी कामं घेतलीत, काय घेतलीत, हा सगळा अभ्यास आम्ही केला आहे हे त्यांना सांगितलं. मुख्याधिकाऱ्यापासून तर खालच्या शिपायापर्यंत अख्खं निम्म जुन्नर ज्यांनी खोदलं त्याचा मोबाईल नंबरसुद्धा यांच्याकडं उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती. ज्यावेळेला मोठ्या आवाजामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्हाला बोलावं लागलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला या ठिकाणी तुम्हाला आम्ही ज्यांच्या नावाने वर्क ऑर्डर श्रद्धा कन्स्ट्रक्शन असेल, ताजवे असतील, ह्या नावाची सगळी माहितीच्या अधिकारात ज्यावेळेला आम्ही ते काढलं त्यावेळेला आम्हाला या ठिकाणी त्यांनी ती माहिती दिली आणि वर मोबाईल नंबर लिहून दिले. संबंधित ठेकेदाराला फोन केला असता फॉरवर्ड होत आहे, मोबाईल नंबरच फॉरवर्ड होतो किंवा तो लागत नाही. ही वस्तू नगरपालिकेच्या प्रशासनाने तुम्हाला जे नंबर दिले ते सुद्धा खोटे दिले. हो, ह्या मताशी मी सहमतच आहे. त्यांनी खोटेच दिले नंबर. त्यांच्याकडे नंबर आहे, मुख्याधिकाऱ्याकडे नंबर नाही, बांधकाम विभाग प्रमुखाकडे नंबर नाही, जिथं मिस्त्रीचं काम करणारा माणूस आहे ज्यांनी वर्क ऑर्डर दिलं त्यांच्याकडे नंबर नाही. म्हणजे ज्या ठेकेदारांना कामं दिलीत ती मॅनेज करून दिलीत असं काय म्हणायचं आहे? 100% मॅनेज करून दिलेली ही कामं आहेत, हे माझी खात्री पूर्णपणे मी अभ्यास केल्यानंतर झालेली आहे. ह्या जुन्नर शहरामध्ये जी आता कोट्यवधी रुपयाची कामं आहेत, आमच्या संकल्पनेत असं होतं की जी बंद पाईप गटार करायची आहे त्याची जाडीसुद्धा म्हणजे उंची जी 1 फुटाच्या पेक्षा जादा हवी. पण यांनी आता ही कमी उंचीची केली. पण शिरूरमध्ये लावलेला जो पॅटर्न आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे आणि जुन्नरमध्ये पावसाचं प्रमाण खूप आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही मांडली. तरी ते म्हटले की जी योजना आम्ही आणणार आहोत ना, आम्ही तिथं राबवली आहे, तुम्हाला ही सक्सेस करून आम्ही दाखवणार हे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे आजही सांगितलं. त्यांना वस्तुस्थिती ज्यावेळेला सांगितली की तुम्ही एकच अशी लाईन तयार करा आणि सॅम्पल तयार करा आणि तो लोकांना दाखवा, म्हणजे इतर नागरिकही ते येऊन पाहतील आणि ती जर सक्सेस झाली तर इतर ठिकाणी ती तुम्ही राबवा. तर आता पहिली जी योजना घेतली ती कल्याणपेठेमध्ये बोचरे प्रभूआळी जी आहे तिथून ती योजना आपण घेतली. म्हणजे कल्याणपेठेतलं आपलं झोपलेली देवी जी आहे तिथलची ती योजना आम्ही घेतली. मग त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला सक्सेस करून दाखवा, तर पुढचं खोदा, नाही तर खोदू नका ना. तर त्यांनी पूर्ण लाईन केली. पण नागरिकांमध्ये जाऊन त्यांना सांगून का तुमचा एक चेंबर बाहेर काढा,
तर काढलेल्या चेंबरमधून तुमचं जे पाणी साचलेलं आहे घाण वगैरे ती ह्या पाईपला जोडा, हे त्यांनी तिथं कोणत्याही प्रकारचं प्रबोधन केलेलं नाही. त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली की प्रबोधन हा विषय थोडासा बाजूला आपण ठेवू. घरामधून जो सांडपाण्याचा पाईप येतो त्याची लेवल आणि तुमच्या गटाराच्या चेंबरची लेवल हे सगळं वर खाली होतंय, मग हे पाण्याची जबाबदारी कोणाची? हा सगळा विषय जो आहे तो बांधकाम विभाग प्रमुखांचा आहे. या ठिकाणी बांधकाम विभाग प्रमुखांनी स्वतः त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्यांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिथं जाणं गरजेचं आहे. समोरच्याची लेवल आणि त्या गटाराची लेवल बसते की नाही हे पाहणंसुद्धा त्याचंच काम आहे, पण ते वस्तुस्थितीत होत नाही. जुन्नर शहरात चाललेली गटार योजना ही येत्या 6 महिने किंवा वर्षामध्येच बारगळली जाणार आहे, हे स्वतः मी या ठिकाणी कबूल करतो. सर्वसामान्य जनतेच्या करावर ज्यांचा पगार होतो ते अधिकारी जर अशा पद्धतीने मुजोर वागत असतील, जनतेला न्याय देत नसतील तर काय सांगाल आपण? या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहे ते मुळात केडरमधून आलेले आहे. केडरमधून आल्यामुळं त्यांना माहिती आहे आज ना उद्या आपल्याला बदली होऊन जायचंच आहे. त्यामुळं जुन्नर शहराचा आणि त्याचा जिव्हाळ्याचा जो संबंध पाहिजे तो या ठिकाणी दिसत नाही. त्यांना माहिती आहे की 3 वर्ष झाली की कोणत्याही परिस्थितीत आपली ही बदली ही निश्चित ठरलेली आहे. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पाट्या टाकायच्याच आहे. त्याच पद्धतीने पाट्या टाकायचं का? जो अधिकारी चांगला काम करत नसेल, त्याचं कन्फर्मेशन असेल तर तुम्ही त्याची इन्क्वायरी का लावत नाही, तशी मागणी का करत नाही? आता परवाच दिवशी आमची त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांना म्हटलं तुमचं आणि जुन्नरचं काही घेणं देणं तुम्हाला जुन्नरचं नाहीच आहे, हे स्पष्टपणे त्यांना आम्ही सांगितलं. तुम्हाला काही वाटत नाही जुन्नरचं घेणं देणं नाही, फक्त योजना राबली पाहिजे एवढं घेणं देणं तुम्हाला आहे. आणि ते पण तुम्ही का करता तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे पगार आहे आणि आलेला निधी हा तुमचा खर्च झाला पाहिजे याच्याकरता तुम्ही फक्त ती कामं करतात हे निश्चित. पण वस्तुस्थिती ह्या भुयारी पाईप गटार म्हणजे जी बंद पाईप गटार योजना चालू आहे ह्या मागची वेगळी आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ठेकेदार हे एकत्र मॅनेज केले जातात. कोण मॅनेज करतो? हां मी सांगतो ना, या ठिकाणी निवडून आलेले जे काही प्रतिनिधी आहे, जे ठेकेदारीचा व्यवसाय करत आलेत पारंपरिक पद्धतीने, तर ते या ठिकाणी मॅनेज करतात. आणि तू ही 10 कामं घे, तू ही 5 कामं घे, तू 4 कामं घे, ही 10 कामं. जरी प्रशासनातला अधिकारी प्रॉम्प्ट असेल तर आपल्याला माहिती आहे चांगल्या झाडाला भांडवल लागलं ते झाडसुद्धा वाढायला त्रास होतो. तर काही भांडवळच आहेत की त्यांना म्हणजे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की अधिकाऱ्याला जरी चांगलं वाटत असेल की ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवायची, पण संबंधित ठिकाणी काम करणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मुळात तोच तिथं नसतो, दुसरेच कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करत असतात. त्याला आपण जर विचारलं तुझी वर्क ऑर्डर कुठे आहे ना म्हणतो आता आणतो ना. तर आम्ही स्पष्टपणे ही माहितीच्या अधिकाऱ्यांना माहिती मागितली तर कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे आणि प्रत्यक्षदर्शनी काम करणारे वेगळे असल्यामुळं त्यांच्यावर काही कारवाई होणारच नाही हे त्यांना माहिती. झाली तर ज्यांनी काम घेतलं आहे ऑन पेपर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ज्यांनी काम केलं आहे ते फक्त ज्यांनी मॅनेज करून दिलेलं काम आहे त्याच्याकडे जाऊन पैशाची मागणी करतील किंवा आमची बिलं काढून द्या एवढंच. आपण एक सक्षम विरोधी पक्ष नेते आहात, मग याकडे आपण कसं पाहता आणि हा विषय चव्हाट्यावर आणून जनतेपर्यंत आपण का नेत नाहीत? या ठिकाणी मुळात विषय असा आहे की कागदोपत्री कोणावर एलिगेशन करताना कागदोपत्री आपण सक्षम असणं गरजेचं आहे. संबंधित ठेकेदारांना 9व्या महिन्यापर्यंत मुदत दिलेली आहे. जर 9व्या महिन्यापर्यंत मुदत आहे आणि त्यांनी केलेलं काम आणि जे प्रत्यक्षामध्ये असलेलं काम ह्याच्यात ज्यावेळा तफावत निर्माण होईल त्यावेळेस आपण त्यांना बोलू शकतो. उद्या आपण ॲलिगेशन करायचं आणि 9व्या महिन्यापर्यंत त्यांनी अखंड जरी ती उखडून व्यवस्थित केली. प्रश्न असा आहे सध्या जी कामं सुरू आहेत त्या कामाचा दर्जा चांगला पाहिला जात नाही, त्या ठिकाणी कोणी सुपरविजन करत नाही, नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. मग तुम्ही मुदत संपल्यानंतर त्या कामाची गुणवत्ता पाहणार आहे? या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आणि कालही एक पत्र दिलं आहे की तुम्ही संबंधित ठिकाणी जाऊन कामाची पूर्णपणे पाहणी करावी, अन्यथा आम्हाला लेखी द्यावं लागेल की या ठिकाणी याचं थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय पेमेंट केलं जाऊ नये. आता अडचण अशी की यांनी तुकडे तुकडे करून या ठिकाणी काम वाटून दिलेले आहेत. त्यामुळं थर्ड पार्टी ऑडिट कोणतं होतं, 10 लाखाच्या पुढं जर काम असेल तर त्याचं थर्ड पार्टी ऑडिट केलं जातं.
परंतु तुकडे तुकडे काम करून दिल्यामुळं त्याचं थर्ड पार्टी ऑडिट होऊ शकत नाही, अशी संकल्पना एखाद्या वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यात असते. तर माननीय मुख्याधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे, त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट द्या आणि संबंधितांचे जे पेमेंट काढायचं आहे किंवा बिलं काढायची आहे त्यावेळेला ह्याचं 1 लाखाचं काम असू, 10 लाखाचं असू का 50 लाखाचं असू, 50,000चं जरी असलं तरी त्याचं थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय पेमेंट देऊ नये असं मी त्यांना आता तोंडी सांगितलेलं आहे आणि लेखीसुद्धा देणार आहे. नगरपालिकेने जी कामं दिलेली आहेत त्या ठेकेदाराची गुणवत्ता पाहून म्हणजे तो सर्टिफाय आहे की नाही, तो व्हॅलिड आहे का नाही असंही पाहिलं जातं. मात्र तुम्ही आम्हाला जी मगाशी माहिती दाखवली त्याच्यामध्ये काही ठेकेदारांची सर्टिफिकेट एक्सपायर झालेली आहेत की ज्यांना आज ठेका घेता येत नाही, असेही काहींना कामं दिलेली आहेत. याविषयी काय सांगाल? या ठिकाणी ज्या वेळेला आपण वर्क ऑर्डर इश्यू करतो त्यावेळेला संबंधित बांधकाम विभाग प्रमुखाची ही पूर्णपणे जबाबदारी असते की ज्यांना आपण काम देत आहोत त्याचं सर्टिफिकेट व्यवस्थित आहे की नाही आणि त्यांनी या मागंही कुठं कामं केलीत की नाही त्याचा अनुभवाचं सुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी घ्यावं लागतं. पण ज्यावेळेला मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये हे सगळं मागितलेलं आहे त्यावेळेला हे सगळं उघड झालेलं आहे. आता ह्याला कायदेशीररित्या आपल्या सर्वांनाच म्हणजे जुन्नर शहराच्या नागरिकांकरता काय आणि आपल्याकरता काय हे करावं लागणार आहे. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, तिखट आहेत. मग तुम्ही याविषयी लोकांना काय अपील कराल का फक्त कागदी घोडे नाचवणार? या ठिकाणी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, नागरिकांच्या भावना तीव्र आहेत याच्याशी मी संबंधित आहे कारण वारंवार संबंधित ठिकाणी मी जाऊन व्हिजिट करत असतो. सकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल तर जाऊन येतो. प्रत्यक्ष दर्शनी जे नागरिकांची तीव्र भावना आहेत त्याच्यात मी सहमत आहे. माझ्या पण त्यांच्यापेक्षा तीव्र भावना आहे. पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं कायद्याच्या दृष्टीने कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता आपण जरी काम जाऊन थांबवलं आणि त्यांनी जर पुन्हा व्यवस्थित काजळे साहेब ज्या ठिकाणी गटारीचं काम सुरू होतंय त्याची जर पाईपाची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही कामाची मुदत झाल्यानंतर तो पुन्हा पाईप बाहेर काढायला लावणार का? त्यापेक्षा जर आत्ताच ते काम चांगलं होत नसेल, संबंधित अधिकाऱ्याला जर ते नेऊन दाखवलं तर अधिक वेळ पण जाणार नाही, कामाची गुणवत्ता चांगली होते का नाही हेही लोकांच्या निदर्शनात येईल. काय सांगाल आपण जे म्हणताय त्या पद्धतीची सर्व कामं करून झालेली आहेत. संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी नेऊन दाखवलेलं आहे, परंतु अधिकारी वर्ग जो आहे तो त्याच्यावर लगेच ॲक्शन घ्यायला तयार नाही. का तयार नाही? मग त्याच्याकरता आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये जी मीटिंग होईल त्या मीटिंगवर बोलल्याशिवाय तर पर्याय नाही. आपल्या कायदा तर हातात घेता येत नाही. काजळे साहेब ही कामं वाटून काही महिने झालेले आहेत, त्याच्यानंतर तुमच्या मासिक मिटिंगही झाल्या असतील. तुम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून देऊन प्रशासन याकडे लक्ष देत नाही. अधिकारी कर्मचारी मुजोर आहेत असं म्हणायचं तुम्हाला? हां, 100%. जर अधिकारी वर्ग जर ऐकतच नसेल ते मुजोरीपणा करतच आहे आणि मुळात राजकारण खेळण्याचा सुद्धा एक प्रकारचा या अधिकारी वर्गाचा डाव आहे. राजकारण त्यांना कोण खेळायला लावतंय? आता या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जी कामं नगरसेवकाकडूनच वाटून दिली जातात, जे पदावर बसून कामं करतात, हेच वाईट आहे ना. मुळात जर नगरसेवकाकडूनच कामं वाटून दिली जात असतील तर राहिलं काय? सगळं नागरिकांच्या लक्षात येते, तुमच्या लक्षात येते, माझ्या लक्षात येते. तुम्ही नागरिकांना या कामासंदर्भात लोकांच्या ज्या भावना अतिशय तीव्र आहेत, काम चांगलं होत नाही, तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना या ठिकाणी सांगेल की ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांनी स्वतः लेखी पद्धतीच्या तक्रारी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे नेऊन द्याव्यात की जे काही काम आत्ता चाललेलं आहे, आमचं ड्रेनेजचं पाणी त्याच्यात जाऊ शकत नाही किंवा पावसाचं पाणीसुद्धा वाहून जाऊ शकत नाही आणि हे जास्तीत जास्त 6 महिने ते 8 महिने काम टिकू शकतं. त्यामुळं गांभीर्याने विचार करून मुख्याधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घालावं असं नागरिकांनी लिखित तक्रारी तिथं जमा कराव्यात. काजळे, तुम्ही मगाशी जे म्हणालात की ठेकेदार चांगलं काम करत नाही, काही ठेकेदारांना कामं किंवा सगळ्याच ठेकेदारांना कामं सत्ताधारी नगरसेवकांनी अगदी वाटून दिलेली आहेत केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. ज्या ठेकेदारांचा जो ठेकेदार क्वालिफाय नाही, ज्याला ठेका घ्यायचा अधिकार नाही किंवा ज्यांच्या ठेका घेण्याची जे सर्टिफिकेट लागतं शासनाचं त्याची मुदत संपलेली आहे, याविषयी काय सांगाल का तुम्ही असे मोघम आरोप करताय? वाणीसाहेब, या ठिकाणी तुम्ही म्हणता ते एकदम सत्य आहे, परंतु आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात लगेच माहितीच्या अधिकार मी
माननीय मुख्याधिकारी यांना पत्र देऊन ही माहिती मागवलेली आहे. ही त्यांनीच दिलेली माहिती इथं लिहिलेलं आहे की माहितीचा अधिकार हे काय मी लिहिलेलं नाही आणि मी दिलेलं नाही. त्यांनी कागद या ठिकाणी दिलेला आहे. संबंधित जो ठेकेदार आहे त्याची मुदत 28/1/2015 संपलेली आहे. काय ठेकेदाराचं नाव काय? ठीक आहे, श्रद्धा कन्स्ट्रक्शन या नावाने आहे आणि 28/1 या सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे. आता 2015ला जर ही मुदत संपलेली आहे तर ह्याला काम दिलं कसं, हे एक महत्त्वाचा विषय आहे ना. बांधकाम विभाग प्रमुख हे झोपलेले आहेत का, त्यांचे डोळे झाकलेले आहेत का मांजर जसे डोळे मिटून दूध पिते तसा प्रकार काही चाललेला आहे का. ह्या संपूर्ण प्रकरणाची मी चौकशी 100% या ठिकाणी लावणार आहे. आणि नागरिकांच्या हिताची जी कामं आहेत ती होणं गरजेचं आहे, परंतु चुकीची कामं होणार नाही याकडे लक्ष ठेवणं. मी एक शिवसेनेचा विरोधी पक्ष गटनेता म्हणून जे काम आहे ते मी माझं पार पाडणार आहे. जुन्नर शहरामध्ये सध्या जी गटाराची कामं चालू आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत मधुकर काजळे होते, त्यांचंही म्हणणं आहे की हे काम चांगलं नाही, अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, अधिकारी उर्मट आहेत. जनतेनं जे काम चांगलं नाही याबाबतची लेखी तक्रार करायला हवी. काही दिवसांवर निवडणुका आलेल्या आहेत, केवळ याकडे राजकारण म्हणून तर पाहिलं जात नाही ना. सत्ताधारी नगरसेवक ठेकेदारांना मॅनेज करून ही कामं दिली जातात असाही काजळे यांचा आरोप होतोय. असंच जर असेल तर ही बाब गंभीर आहे. आपण आज जुन्नर नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत. नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख विवेकजी देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. तुमच्या बांधकाम विभागाचं काम चांगलं नाही असं नागरिक थेट आपल्यावर आरोप करताय. सर काय सांगाल आपण? याबाबतीत एकच सांगता येईल की जे काही काम सुरू आहे ते जर निकृष्ट दर्जाचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही, त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. जी काही कार्यवाही करायची आहे ती आम्ही करूच. त्याचं थर्ड पार्टी ऑडिटसुद्धा आम्ही करूनच घेतोय. ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने काम करतात, मिलबाटकी सगळं घडतंय असाही आपल्यावर आरोप होतोय. असं होणारच नाही. जी काही त्यांनी चूक केलेली असेल आणि तुम्ही म्हटलं जे काही समजा कुणाच्या प्रॉपर्टीचं पाणी जर याला जोडल्या जात नसेल तर त्या बाबतीत आम्ही पाहणी करू आणि तसं जर असेल तर त्याची दुरुस्ती करून घेण्यात येईल. नाही, तुम्ही समजा विटा जर सुक्या वापरून तशाच वापरल्या असतील, तुम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार म्हणजे नेमकं काय करणार आहात? नाही, जी काही आता कारवाई करता येईल म्हणजे कारवाई आपण प्रपोज करू आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करू. ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत, नगरपालिकेचे नगरसेवक प्रशासन जनतेसाठी अतिशय कल्याणकारी कामं करतात. सुंदर शहर, स्वच्छ शहर अशी जी संकल्पना आहे, मात्र प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे ही कामं चांगली होत नाही असाही आरोप होतोय. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? कामं कुठलीच म्हणजे जर अशी खराब कामं होत असतील तर त्यावेळी नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कार्यवाही केली जाईल, 100% केल्या जाईल. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे पाठीशी घातल्या जाणार नाही आणि कामं क्वालिटीचीच करून घेतल्या जातील. आपण पाहू शकतो देशमुख सरांचं म्हणणं असं आहे की जे काम चुकीचं होईल, ज्या कामाची गुणवत्ता राखली जात नसेल त्या ठेकेदाराला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर कारवाईच केली जाईल. आपल्या आवाजची या विषयाकडे बारीक नजर असणार आहे. जी कामं निकृष्ट झालीत ती आपण चॅनलवर दाखवणारच आहोत. त्यांच्यावर नगरपालिकेचं प्रशासन काय कारवाई करतंय हे आपण पाहणार आहोत. सध्या जुन्नर नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होती. काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे विकास कामांचा सपाटा तर लावला जात नाही ना. विरोधकांकडनं नागरिकांना हाताशी धरून खोटे आरोप तर केले जात नाही ना, असाही काही लोकांचा याबाबत संशय निर्माण आहे. माझ्यासोबत जुन्नर नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे सभापती माजी नगराध्यक्ष दिनेशजी दुबे सोबत आहेत. याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे? जी विकास कामं सुरू आहेत त्या कामावर समाधानी आहेत का? नगरपालिकेच्या प्रशासनाच्याकडे दुर्लक्ष आहे का? किंवा नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या बरोबर आहेत का? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुणवत्ता राखली जात नाहीत हे म्हणणं काही अंशी सत्यता असेल, आपण स्वतः समक्ष जागेवर जाऊन पाहिलं असेल, पण सगळ्याच कामांच्या बाबत असं होत असेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की बांधकाम विभाग आमचा आहे अतिशय सक्षम आणि तत्परतेने काम करतो आहे. विकासाची कामं जुन्नर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत
आता तुम्ही मागाशी म्हटलात की निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून तसला कुठलाही प्रकार या कामांमध्ये नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सध्याची जी कामं आहेत यांचे ठराव गेल्या 1-2 वर्षापूर्वी झालेले आहेत. ते 2 वर्षापूर्वी झालेले ठराव एक 10-15 प्रोसिजर पुढं जात ॲडॉप्ट केले जातात आणि नंतर हे काम कार्यान्वित होतं. हे काम कार्यान्वित होत असताना संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देणं, कामाचं चालू करणे, त्याला पण तो एक लायबिलिटी पिरियड असतो, काही ठराविक कालावधी असतो, 8 महिने, 10 महिने, 6 महिने तो पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये त्यांनी ते काम करायचं असतं. त्या पिरियडमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा वर्क ऑर्डर इश्यू झाले तेव्हा त्यांनी ते कधीही करायचे तेवढ्या पिरियडमध्ये. ते करत असताना त्यांनी काम मुदतीत करायचं हा भाग वेगळा आणि कामाची गुणवत्ता राखली जात नाही हा विषय वेगळा आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत नगरपालिकेमध्ये त्याच्या पश्चिमेमध्ये सध्या काही कामं सुरू आहेत. ती जी कामं सुरू आहेत ती कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. उदाहरणार्थ दाखल सांगायचं असेल तर जे चेंबर बांधले जातात त्या चेंबरला ज्या विटा वापरल्या जातात वास्तविक त्या विटा पाण्यामध्ये भिजूनच वापरायला हव्या होत्या, तसं केलं जात नाही याचाही आपल्याकडे पुरावा आहे. त्याचबरोबर काही नागरिकांचं जे ड्रेनेजचं पाणी येतं तुमचा चेंबर आणि त्यांचं येणारं ड्रेनेजचं पाणी हे जे वर खाली आहे ते पाणी जर चेंबरमध्ये आलं नाही तर पुढे जाणार नाही. काय सांगाल याविषयी? समजा अशी कुठली ड्रेनेजचं काम चालू असताना एखाद्या करदात्याची समजा कुठली तक्रार असेल, काही ठिकाणी जुन्नरमध्ये जुन्या पद्धतीची घरं आहेत ज्यांची प्लिंथ खाली आहे आणि रस्ते वर आलेले आहेत. गटारीची कामं करत असताना रस्त्याच्या लेवलला धरून गटारीची कामं करत असतो. ती कामं करत असताना एखाद्याची प्लिंथ खाली असेल आणि त्याचं ड्रेनेजचं पाणी ह्या गटारीला मॅच करायचं झालं तिथे असं ॲबनॉर्मल असं राहतं, त्याचं आलेलं पाणी खाली आणि गटारीचं पाणी वर, असं क्वचितच घरं आहेत. सय्यदवाड्यामध्ये तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला त्या ठिकाणी स्वतः समक्ष आम्ही आमचे बांधकाम विभाग प्रमुख देशमुख साहेबांनी मी स्वतः जाऊन पाहून आलो. तो माझा स्वतःचा प्रभाग आहे. त्या प्रभागामध्ये आम्ही आरोप करतो तो खोटा आहे नाही ते तुमच्या याची मी काही अंशी सहमत आहे ना. मी म्हटलंच नाही तुम्हाला ना. मी म्हणतो की एका घराचं पाणी खाली प्लिंथ लेवल खाली असल्यामुळं ते पाणी या ड्रेनेजला मिळवलं जात नाही. ते घर मुळातच असं खड्ड्यामध्ये आल्यामुळं त्या लाईनला मिळत नाही. त्याच्यामुळे त्याचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो. पण त्याच्यावरती पण त्याला आम्ही सांगितलं की तुझी जी मोरी आहे ती मागच्या साईडची मोरी थोडीशी उंचावर करून घेऊन तू पाण्याची लाईन इकडं सोडू शकतो जेणेकरून तुझं पाणी खाली ड्रेनेजला योग्य त्या रीतीने मिळेल. काही अंशी त्याच्यामध्ये सत्यता आहे. तुम्ही म्हणता ठेकेदार विटा भिजवत नाही. त्या ठेकेदाराला आम्ही ती इथं बोलून त्याला आता शोकात आत्ता मी त्यांच्या देशमुख साहेबांशी बोललो. त्यांना शोकात नोटीस काढा, दंडात्मक कारवाई करा, त्यांचं काम थांबवा, कामाची फेर चौकशी करा, काम योग्य रीतीने चालू आहे का नाही ते पहा. आत्ताच त्यांना आदेश देऊन आम्ही इकडे येऊन बसलो आहे. त्यामुळे कोणाला पाठीशी राखण्याचा साहेब तुम्ही नागरिकांना या निमित्ताने काय आवाहन कराल की ज्या ठिकाणी काम चांगलं होत नसेल तर नागरिकांनी काय करायला हवं? काय सांगाल तुम्ही? ज्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने होत नसेल मी जुन्नर शहरातील तमाम नागरिकांना हात जोडून विनंतीपूर्वक कळू इच्छितो. जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची नाळ बांधलेली असताना जुन्नर शहरामध्ये विकास कामांचा धडाका आम्ही लावलेला असताना या ठिकाणी कुठल्याही कामाचं जर कधी क्वालिटी अतिशय निकृष्ट पद्धतीची असेल, काम चांगल्या पद्धतीचं नसेल तर त्यांनी त्याच ठिकाणी ते काम थांबून आमच्याशी संपर्क साधावा, आमच्या प्रशासनाशी संपर्क साधावा. आम्ही संबंधित ठेकेदाराला ते काम थांबवून घेऊन परत पुनश्च त्या कामाची पुनर्बांधणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अशा प्रकारचा विश्वास जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. कुठल्याही ठेकेदाराचा या संबंधामध्ये कोणाचीही मुलाइजा ठेवला जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ठेकेदाराला तर अत्यंत कडक पद्धतीने आम्ही शासन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू असा शब्द तुम्हाला मी आपल्या आवाजच्या माध्यमातून तमाम शहरातील जनतेला देऊ इच्छितो. ज्यांची नगरपालिकेवर यापूर्वी सत्ता होती त्यांचा दिनेशजी दुबे आपल्याला असा आरोप होतोय की तुम्ही ठेकेदारांना मॅनेज करून हे ठेके दिलेले आहेत, तुमचा याच्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळंच ही कामं चांगली होत नाही असा थेट आरोप होतोय. काय सांगाल आपण? जेव्हा मी म्हणतोय विरोधकांनी आमच्यावरती आरोप केले, वाणी साहेब तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला. मला तुम्हाला असं सांगायचं जे विरोधक आरोप करतात ते शिवसेनेचे एखादा नगरसेवक आहे, आता त्याचं नाव घेऊन त्याला जास्त महत्त्व द्यायचं नाही. तो सत्तेत असलं तरी सत्ताधाऱ्यांना त्यांनी विरोधकाचंच काम बसून त्यांनी विरोधकाचं काम करायचं, विरोधात असलं तरी विरोधाचंच काम करायचं. वाणी साहेब या गटारीच्या लाईनची कामं चालू असताना दौंडसारखी नगरपालिका, शिरूरसारखी नगरपालिका या नगरपालिकांना जाऊन आम्ही भेटी देऊन आलो आहेत. ही कामं करत असताना नानाविध प्रकारच्या ऑफिसेसला आम्ही भेटी देऊन निधीची उपलब्धता तयार करतो. 50 वेळा आम्ही वरच्या ऑफिसला जातो, मुंबईला जातो, DPO ऑफिसला जातो, आमच्या कलेक्टर ऑफिसला जातो, हा निधी आणतो, ही कामं करतो. एवढी कामं करत असताना जुन्नर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हीच एकमेव उदात्त भूमिका आमची आहे. तुम्ही दुसरा प्रश्न उपस्थित केला मला की ते ठेकेदारांच्या संदर्भात आमचे
लागेबांधे आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, या जुन्नर शहराचा प्रथम नागरिक या नात्यानं जुन्नर शहराचा नगराध्यक्षपदाचा चार्ज घेतला त्या दिवशी, तोपर्यंत मी जोपर्यंत चार्ज घेतला, तुम्ही नसेल तर तोंडी नाही रेकॉर्डर बोलतो, त्या दिवशी तुम्ही पहा, मी बसल्या बसल्या माझं लेखी ऑर्डर आहे शासनाला, ऑनलाईन सिस्टीमने टेंडर निविदा या ऑनलाईन सिस्टीमनेच कार्यान्वित करण्यात यावा. त्या कार्यान्वित केल्यानंतर नाही तर इथून पुढं जुन्नर शहरामध्ये एकही काम केलं जाणार नाही. ऑनलाईन सिस्टीमने जुन्नर शहरामध्ये निविदा कॉलिंग करत असताना अख्ख्या ऑल ओव्हर महाराष्ट्र राज्यामधला कुठलाही ठेकेदार ही निविदा भरू शकतो, हे मी तुम्हाला छातीवर हात ठेवून ठोकपणे दुबे साहेब, तुमची माहिती किती खरी किती खोटी हे तुम्हाला माहिती, परंतु एक समोर माहिती अशी येते का एका ठेकेदाराला तुम्ही काम देताना त्या ठेकेदाराच्या सर्टिफिकेटची मुदत संपली असतानाही त्याला काम दिलं आहे असं निदर्शनात आलं आहे. तुमच्याकडूनच माहितीचे पेपर बाहेर आलेत, त्याच्यामध्ये त्या ठेकेदाराचं सरकारी काम घेतानाचं सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे. काय सांगाल याविषयी? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्या गोष्टीशी मी सहमत आहे. ती टेक्निकली अडचण आहे. ज्यावेळी टेंडर निविदा कॉल केली गेली त्यावेळी त्या ठेकेदाराची मुदत, त्यांनी ज्यावेळेस तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले गेले त्यावेळी त्याची मुदत व्हॅलिड होती. ती मुदत व्हॅलिड झाल्याच्यानंतर त्याला काही 21 दिवसाचा कालावधी असतो, काहींना 30 दिवसाचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये याची मुदत संपली. ती मुदत संपली असताना त्यांनी इन ॲडव्हान्समध्ये संबंधित ऑफिसशी मुदतवाढ मिळण्यासाठी संबंधिताने अर्ज केला होता आणि त्या मुदत संपलेल्या वेळेपासून पुढची मुदतवाढ त्याला मिळाल्याची कागदपत्र बांधकाम विभागाकडे आत्ता उपलब्ध आहेत. तुम्ही माझ्याबरोबर चला. दुबे साहेब, त्याच बांधकाम विभागाने 2 दिवसापूर्वी संबंधित माणसाला जी माहिती दिली त्याला जुनंच सर्टिफिकेट दिलेलं आहे. प्रशासनाचा कारभार भोंगळ आहे, ढिसाळ आहे, काय सांगाल? नाही, ती प्रशासनाची चूक आहे. त्यांनी जी माहिती तुम्हाला दिली ती अर्धवट माहिती दिली, पण त्या गोष्टीमध्ये म्हणजे असे गैरप्रकार निश्चितपणे कुठलाही नाही. तुम्हाला कागदपत्र माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी दिली, मुदत आम्हाला दिली नाही. ज्यांनी कोणी मागितली होती त्यांना जे उपलब्ध झाली, तुम्हाला जी कागदपत्र उपलब्ध झाली त्या कागदपत्र उपलब्धतेमध्ये त्याला मुदतवाढ मिळाल्याचं संबंधित ऑफिसचं पत्र तुम्हाला दिलेलं नाही. ही प्रशासनाची चूक आहे, आम्ही मान्य करतो, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कोणाला ठेकेदाराला पाठी घालण्याच्या अजिबात नाही. त्या गोष्टीचं मी पूर्णतः. विरोधकांचा आपल्यावर अजून एक असा आरोप होतोय की ही जी सगळी कामं चालू आहेत ही कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत, आम्ही याची चौकशीच लावणार. काय सांगाल आपण? हो, विरोधकांचं कामच आहे. विरोधकांना काही करायचंच नाही. कुठल्याही प्रकारचं काम करत असताना नुसतं त्याच्यामध्ये खोडा घालणं हेच एकमेव काम आहे. वाणी साहेब, मी तुम्हाला अगदी छाती ठोकून सांगतो, जुन्नर शहराच्या संदर्भामध्ये रस्त्याची कामं असतील, ड्रेन, लोकांनी आम्हाला निवडून दिले, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, लोकांची कामं करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. जुन्नर शहरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये रस्त्याची कामं असू द्यात, ड्रेनेज लाईनची कामं असू द्यात, लाईटची कामं असू द्यात. तुम्ही माझ्या प्रभागामध्ये जा, मी माझ्या एकट्याच्या प्रभागाचं बोलत नाही, मी तमाम जुन्नर शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये मी कटिबद्ध आहे. तरीसुद्धा माझ्या प्रभागामध्ये जा, तुम्ही माझे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, ड्रेनेजची व्यवस्था, लाईटची व्यवस्था सगळं अप टू डेट करण्याचा प्रयत्न करतो. विरोधकांना काय सत्तेत बसलो आहे आम्ही? कामं आम्हीच करणार. विरोधक कुणी कामं करूच शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. सत्ता आमची आहे, जबाबदारी आमची आहे आणि ती नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो. मी तुम्हाला ठोकून सांगतो, कुठल्याही प्रकारचं काम चुकीच्या पद्धतीने जुन्नर शहरामध्ये केलं जाणार नाही आणि असं केलं जात असेल तर त्याला प्रशासनाच्या वतीनं वेळीच जरब घालण्याची जबाबदारी आमची आहे. आपण पाहू शकतो दिनेशजी दुबे यांनी प्रशासनाकडे ज्या काही चुका होतात त्या चुकाही मान्य केल्या आहेत. त्याचबरोबर विरोधकांनी कुठलेही आरोप केले तरी त्यांच्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही. आम्ही चुकीचं करत असेल तर मतदार आम्हाला आमची जागा दाखवतील, मात्र आम्ही चुकीचं करणार नाही, चुकीचं खपवून घेणार नाही. प्रशासनामधले कुठला अधिकारी कुठला कर्मचारी जर चुकीचा वागत असेल तर त्यालाही पाठीशी घालणार नाही. त्यांची ही रोखठोक भूमिका नेमकी काय सांगते, कशा पद्धतीनं अंमलबजावणी होते हे पाहण्यासाठी काही काळ जाणार आहे. भविष्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे, विरोधक आरोप करणार, सत्ताधारी आपलं म्हणणं मांडणार, मतदार यावर काय निर्णय घेत आहेत, कामं विकासाची कशी होत आहेत हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. आपल्यासोबत जुन्नरचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अनिलजी मेहर आहेत. जुन्नर शहरात जी विकास कामं सुरू आहेत, प्रामुख्याने जी गटाराची कामं सुरू आहेत, या कामाबद्दल तक्रारी आहेत. अनिलजी मेहर यांचं याबाबत काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम वाणीसाहेब, तुम्ही जो प्रश्न हाती घेतला नागरिकांच्या माध्यमातून आज नगरपालिकेत आले, आपला आवाजचं अभिनंदन. आपला जो आरोप आहे नागरिकांच्या माध्यमातून की गटारीची कामांचा दर्जा हा व्यवस्थित पाळला जात नाही आहे, पण त्या नागरिकांना आम्ही कळकळीचं आव्हान करतो की जर तुम्हाला प्रत्येक कामात काय अशा अडचणी किंवा काही असा प्रॉब्लेम निर्माण झाला असं वाटलं
तर त्यांनी सर्वप्रथम बांधकाम प्रशासन जे आहे नगरपालिकेचे अधिकारी देशमुख साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, ह्यांच्याकडे येऊन त्याबाबत लेखी तक्रार द्यावी आणि त्यांना सोबत घेऊन साईटवर जाऊन प्रत्यक्ष काम दाखवून जर खरोखरच त्या कामात काही चांगलं काम झालं नसेल किंवा काही दर्जा त्याचा चांगला नसेल तर हे पहिलं बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे, म्हणजे साहेब जागेवर जाऊन त्याच्यावर कारवाई करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट अशी की जी काय कामं चालू आहेत आम्हीसुद्धा साईटवर जातो, लोकांच्या शंका कुशंका ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो, वेळोवेळी तास 2 तास त्या कामावर जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा करून त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु 80% लोक या कामावर समाधानी असल्याचं आम्हाला आत्ता तरी दिसून येते. मेयर साहेब, आपण तुमच्याही प्रभागामध्ये गेलो होतो, कुंभारआळीमध्ये, तिथंही लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तुम्ही त्या ठिकाणी मान्य केलं होतं की नागरिक, प्रशासन आणि नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा. त्या ठिकाणचं काम चांगलं असेल नसेल आपण तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्याच्या पश्चिमेला जे काम सुरू आहे त्या कामाबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत. एवढंच नाही तर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचंही त्या कामाबद्दल समाधान नाही. त्यांचंही म्हणणं असं आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, याची आम्ही चौकशीच लावणार. आपणही शिवसेनेचे नगरसेवक आहात, या नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे, काय सांगाल आपण? कामाचा दर्जा जर चांगला नसेल तर नक्कीच प्रशासन विभाग त्याच्यावर कडक कारवाई करेल, काय दंडात्मक कारवाई करायचा अधिकार सर्वतो त्यांना आहे. परंतु आत्ता जे काय नगरपालिकेची कामं 1 ते 1.5 वर्षात मंजूर झालेली आहेत, ही कामं मंजूर करत असताना केवळ सत्ताधारी पक्षच त्याला महत्त्व आहे किंवा सत्ताधारी पक्षानेच ती कामं मंजूर केलीत असं बिलकुल नाही आहे वाणीसाहेब. ती कामं मंजूर होण्याकरता शिवसेनेच्या नगरसेवकांचाही फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे किंवा सिंहाचा वाटा असेल. नगरपालिकेत ठराव मंजूर होत असताना सर्वमताने हे ठराव मंजूर झालेले आहेत की जुन्नरच्या विकासाची कामं ही व्हावीत म्हणून सर्वमताने हे ठराव मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यानंतरच्या प्रोसिजरने ही कामं मंजूर करून आणण्यात सर्वपक्षीय सगळ्या नगरसेवकांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. आता हे काम करून घेणं सर्व नगरसेवकांचं काम आहे, या मताशी मी तुमच्या सहमत आहे. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या नगरसेवकाला त्या कामाविषयी काही शंका कुशंका दर्जाबाबत काही शंका निर्माण झाल्या असतील तर सगळ्यात पहिलं तांत्रिक ज्या गोष्टीची माहिती ज्या संबंधित विभाग प्रमुखांना आहे त्यांच्याकडनं त्यांनी ती उपलब्ध करून घेतली पाहिजे की कुठल्या पद्धतीचं काम आहे व एस्टिमेटला काय धरलेलं आहे, कुठल्या पद्धतीचं चेंबर आहे, गोल चेंबर आहे, चौकोनी चेंबर आहे, विटा किती साईजच्या आहेत, त्याची भिंत किती साईजची आहे, त्याच्यावरचा असलेला चेंबर वरून किती टनाची गाडी गेल्यानंतर हे चेंबर व्यवस्थित राहील, ह्या बाबींची पहिली नगरसेवकांनी माझ्या मते बांधकाम विभागाकडे जाऊन चौकशी करण्यात यावी. आणि त्याच्यात त्यांना जर काय अडचणी वाटल्या, त्यांनी माहिती मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटलं की बा नाही हे काय काम दर्जाचं होणार नाही, त्यांनी अवश्य त्याबाबत चौकशी लावावी असं माझं प्राथमिक मत आहे. अनिल राव, आपण विरोधी पक्षाचे नगरसेवक आहात, ज्या ठिकाणी काम चांगलंच होत नसेल तर या संदर्भामध्ये आपण नागरिकांना काय आवाहन कराल? काम चांगलं होत नसेल तर अवश्य त्यांनी नगरसेवक आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली पाहिजे, आम्हाला त्याच्याशी अवगत केलं पाहिजे. आम्हाला घेऊन प्रत्यक्ष साईटवर किंवा जिथं काम चालू आहे तिथल्या कामाची चौकशी किंवा पाहणी करून आम्हाला त्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे की आमच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे की खरंच तिथं जर काम दर्जाहीन होत असलं तर प्रशासनाच्या मागं लागून, प्रशासनावर आमचा धाक वचक दरारा आहे, आम्ही सांगितलेलं ते ऐकतात, त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत नक्कीच कारवाई ठोस ही केली जाईल असं आश्वासन मी तुम्हाला देतो. जुन्नर शहरामध्ये बंद गटार योजना आपण राबवणार होतात. नागरिकाकडनं आपण काही रक्कम कराच्या रूपाने गोळाही केलेली आहे, मात्र आपण बंद गटार योजना राबवू शकला नाहीत. राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे, केंद्र शासनाची मंजुरी येणं बाकी आहे, लोकांकडनं पैसे घेतलेत, तुम्ही ती योजना राबवू शकले नाहीत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोकांकडनं घेतलेले पैसे आपण परत करणार की ही योजना कुठपर्यंत कधीपर्यंत पूर्ण करणार, काय सांगाल? ज्या वेळेला भुयारी गटर योजनेचं काम मार्गी लागायचा प्रामाणिकपणे प्रयत्न 2012-13 आमच्या मार्फत झाला होता. तुम्ही म्हणता ती माहिती बरोबर आहे की राज्य शासनाची परवानगी त्या योजनेला मिळाली होती आणि राज्य शासनाकडनं ती फाईल केंद्र सरकारकडे गेली होती. परंतु काही स्पष्ट सांगायचं म्हटल्यावर माझी मुदत संपल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि त्याच्यानंतर म्हणावं तसा पाठपुरावा त्या कामासाठी झाला नाही. आणि हे होत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या अटी होत्या, ज्या वेळेला तुम्हाला ते 15 ते 20 कोटी निधी उपलब्ध करून देतात त्यावेळेला लोकसहभाग किंवा लोकवर्गणी हा जो क्रायटेरिया आहे तो त्यावेळेला लावला जात होता. त्याबरोबरच अजूनसुद्धा
ही योजना मंजूर होत असताना किंवा हीच काय कुठलीही योजना मंजूर होत असताना त्याला काहीतरी त्याच्या क्रायटेरिया प्रत्येक निधी उपलब्ध होण्याकरता केंद्र शासनाने राज्य शासनाच्या ह्या नगरपालिकेमार्फत पूर्ण केल्या जातात. त्याच्यामध्ये एक अट अशी होती की नगरपालिकेला जर तुमच्या भुयारी गटाकरता निधी उपलब्ध करून पाहिजे असेल तर नगरपालिकेने मलनिस्सारण कर हा अवश्य लावला गेला पाहिजे आणि नागरिकांकडून तो वसूल केला पाहिजे. तो एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे मलनिस्सारण कर आम्ही लागू केलेला आहे. हे सर्व नगरसेवकांच्या एकमताने ठराव तो मंजूर केला आणि त्याची प्रत ही संबंधित राज्य सरकारच्या विभागाकडे गेल्यानंतरच राज्य सरकारकडनं ही योजना मंजूर झाली होती. त्यामुळं ते करणं त्यावेळेला अत्यंत गरजेचं होतं आणि त्यावेळेला असंही ठरलं गेलं की जास्त बोजा पडायला नको म्हणून एक ठराविक अंतराने तो निधी आपण गोळा करू किंवा नागरिकांकडनं कर तो वसूल करूयात. परंतु मध्ये झालेल्या आमची काय त्याच्यात पड नाही किंवा काय अजून काय झालं असेल त्या योजनाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा व्यवस्थित न झाल्यामुळे ती योजना अजूनही तिथं ठप्प आहे. परंतु हे सगळं करत असताना भविष्यात ती योजना नक्कीच मंजूर करायचा प्रयत्न पुढच्या प्रतिनिधींनी करावा की जेणेकरून शहराचं आरोग्य आणि ही जी ड्रेनेज लाईन आहे ही चांगल्या प्रकारे व्हावी. शहरातले रस्ते वारंवार त्यासाठी खोलायला लावणेत, उखडायला लावणेत. भुयारी गटार योजना अतिशय चांगली आहे, चांगल्या दिन राबवली गेली ती तर नक्कीच भविष्यात जुन्नर शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचलल्यासारखं होईल. सुंदर शहर, स्वच्छ शहर, माझं शहर, सगळ्यांचं शहर, जुन्नर शहराचा विकास व्हावा, शहर चांगलं व्हावं अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जर प्रशासनाकडनं किंवा नगरसेवकाकडनं काही चुकत असेल तर निश्चित आमचा कानही पकडावा अशी सरळ आणि स्वच्छ भूमिका आहे. नागरिक, प्रशासन, नगरसेवक जर अशाच पद्धतीनं हातात हात घालून जर काम करत राहिले तर जुन्नर शहराचा निश्चित विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. जुन्नर शहरामध्ये सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची आम्ही आपणास सविस्तर या ठिकाणी माहिती दिली. यावरती प्रशासन, सत्ताधारी, विरोधक यांचं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही आपल्याला विस्ताराने दाखवलं. मात्र आपणही जुन्नर शहरातील एक जागरूक नागरिक आहात. आपल्याही आपल्या परिसरातील काही समस्या असतील तर आपणही बेधडकपणे आपल्या आवाजच्या कार्यालयाशी संपर्क साधा. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 02132 22 22 66. आपल्या काही समस्या असतील तर आपणही आम्हाला आपल्या समस्या, काही आपल्या परिसरातील काही त्या ठिकाणी सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम आपणही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता आहे. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9403 009301. आपण आपल्या समस्या निश्चितच आम्हाला कळवाल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण हाक तुमची, साथ आमची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.